तालुका आहे ना, तिथे अमरापूर एक गाव आहे, तिथून आम्ही मूर्त्या होतो. पण ह्या वर्षी एवढी त्या लोकांनी महागाई केली की आम्हाला धंदा करणं म्हणजे मुश्किलच झालेला आहे. की हा धंदा करून आम्ही आता पस्तावतो असं आमच्यावर वेळ आलेली आहे की काही काही कारखानदारांनी एवढ्या किमती वाढवल्या आणि कस्टमरांना त्या मूर्त्या आवडतात, पण कस्टमर पैसे द्यायला तयार नाही. आणि गाडी भाडं 30,000 रुपये, 27,000 रुपये, 28, म्हणजे जर 11 मूर्त्या किंवा 10 मूर्त्या मोठ्या आल्या, समजा 6-6.5 फुटाच्या, तर माळा लागत नाही, मग आम्हाला काही फायदा नाही. तर कस्टमरना जर पैसे सांगितले तर कस्टमर मग ते दुसरी जवळ जातात किंवा बोलतात तुम्ही अचानक एवढे का वाढवले. परत तिकडे एवढं केलं की पहिलं गणपती भरायच्या अगोदर 2,000ची पावती करावी लागते. ही जबरदस्ती आमच्यावर कोकणावासियांवर म्हणजे सर्वांवरच लागली. परत प्रत्येक ट्रीप भरायला गेलो की 100 रुपयाची पावती करायला लागते. म्हणजे खूप आमच्यावर म्हणजे आमच्यावर दडपण टाकतात ते. म्हणजे धंदा म्हणजे मुश्किलच झालेला आहे करणं. पण नावीलाज आपली कारखाना चालू आहे म्हणून तो आम्ही चालू ठेवला. आर्थिक आम्हाला याच्यात काही मिळणार नाही, फक्त ट्रकवाल्यांचं आणि कारखानदारांचेच पैसे आम्ही देऊ शकतो, आम्हाला काहीच नाही.